गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात स्फोट होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले खासदार फुटणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार आणि हे सगळे शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार अशा चर्चा सगळीकडे सुरू आहेत। ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी असे शब्दप्रयोग अलीकडे आपल्या कानावर पडत आहेत। एकनाथ शिंदेंचे हे प्लॅन सक्सेस झाले तर त्यांच्या पक्षाला केंद्रात मंत्रिपद आणि एनडीए मध्ये मोठं स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे। पण दुसरीकडे असं दिसतंय की शिंदेंच्या शिवसेनेतच अंतर्गत धुसफूस आहे। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी परवा बंद खोलीत चर्चा केली होती। तसंच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगला संघर्ष होतानाही आपल्याला दिसतोय। शिंदेंची दिल्लीवारी त्यात चांगलीच गाजली। आता एकनाथ शिंदे काही काळात खरंच आपल्या गोटात नवे खासदार घेऊन डाव टाकणार की त्यांचे फासे त्यांच्यावरच पलटतील। ही ऑपरेशन्स म्हणजे अफवा तर नाही ना? भाजप शिंदेंना चकवा देत त्यांचाच गेम तर करणार नाही ना? शिंदेंसमोरच्या अडचणी भविष्यात वाढतील का? हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। मागच्या आठवड्यात विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या आमदारांचा निरोप समारंभ होता। उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांचा कार्यकाळ संपला। विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले। एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचा उल्लेख साहेब असा केल्यानं राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या, तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात यावेळी चांगलीच जुगलबंदी रंगली। फडणवीस एका कवितेच्या माध्यमातून म्हणाले की ज्यांना माझा हात पकडून बसायचे होते ते बात पकडून बसले। त्यानंतर सभागृहात हशा पिकला। मग अशी काय बात होती की ज्यामुळे दुसऱ्याचा हात पकडावा लागला? असा गमतीनं प्रतिसवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंचा उल्लेख कोट्याधीश असा केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्ञानेश्वरांच्या काट्याच्या अणीवर बसली 3 गावे या भारुडाचा उल्लेख करत त्या गावांची पाटीलकी फडणवीसांकडे असल्याचं म्हटलं। यानंतर निरोप समारंभ झाला, फोटो सेशन झालं आणि याच विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली आणि तीही जवळपास अर्धा तास। चर्चेचं कारण निधी संदर्भात असल्याचं सांगितलं गेलं, मात्र राज्याचं सध्याचं राजकीय वातावरण पाहता त्यांच्यातून वेगळा काही वास येणार नसेल तरच नवल। दुसरं असं की महायुतीत एकनाथ शिंदे हे गेल्या काही काळापासून नाराज असल्याची चर्चा सगळीकडे होतीये। त्याला कारणं बरीच आहेत। सत्तेत मोठा भाऊ असणारा भाजप त्यांना अपेक्षित वाटा देत नाहीये। शिंदेंना अजून महत्त्वाची मंत्रिपदं हवी आहेत। त्यातच राज्यात झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनी या धुसमुशीत आणखीन भर घातली आहे। जिल्हा परिषद निवडणुका सोबत लढलेल्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यात निकालानंतर चांगला संघर्ष पेटला। आपला अध्यक्ष व्हावा, आपला सभापती व्हावा यासाठीच हा सत्ता संघर्ष होता। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये खटके उडाले, मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचं प्रकरण बरंच गाजलं। जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी शिंदे सेनेच्या शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या 2 मंत्र्यांना पोलिसांनी रोकलं, त्यांना मारहाणही झाली। भाजपनं लोकशाहीचा गळा घोटला असल्याचं शिंदे गटाचे नेते म्हणाले। एकनाथ शिंदेंनी हा मुद्दा विधानसभेत मांडला, त्यानंतर त्यांनी दिल्लीवारी केली। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी शिंदे सेनेने सरकारकडे केली, मात्र भाजप तसंच देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही त्याची दखल घेतलेली नाही आहे। आता कॅप्टन खरात प्रकरणाचा संबंध एकनाथ शिंदे यांच्याशी जोडला जातोय। 2022 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना खरातांसोबत नाशिक जिल्ह्यातील ईशान्येश्वर मंदिरात गेले होते। शिंदे आणि दीपक केसरकर यांचे खरातांबरोबरचे फोटोही आता सोशल मीडियाला चांगलेच व्हायरल होत आहेत। संजय राऊत यांनी तर एकनाथ शिंदे हे दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कॅप्टन खरातला भेटले असल्याचं वक्तव्य केलंय। तर भविष्य पाहण्यासाठी एकनाथ शिंदेंनी खरातला स्वतःचा हात दाखवल्याच्याही चर्चा आहे। त्यात आता भरीस भर म्हणून नीलम गोरे ही खरातला 7-8 वर्षांपासून भेटत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलाय। त्या बाबतीतला कोणताही फोटो पुरावा देसाईंनी सादर केलेला नाहीये, पण गोरे ज्यांच्या सोबत खरातला भेटायच्या त्या लोकांनीच आपल्याला ही माहिती पुरवली असा दावा तृप्ती देसाई करतात। त्यामुळे अशोक खरातचा शिंदे सेनेशी
काही संबंध होता का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि असेल तर तो शिंदेंच्या पक्षाला भविष्यात अडचणीत आणू शकणारा आहे। दुसरं असं की एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर राबवून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडणार आहेत अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे। शिंदेंनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं काही काळ वाटत होतं, पण अजून तरी काही ठोस घडलेलं नाहीये। उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांना त्यानंतर मातोश्रीवर बोलावून घेतलं। उबाटाचे काही खासदार बाहेर पडण्याचं संकट, राज्यसभा खासदारांच्या जागेवरचा वाद आणि आदित्य ठाकरे यांचं सक्रिय नसणं असे अनेक मुद्दे त्यामागे महत्त्वाचे होते। यावेळी उद्धव ठाकरे यांनी भावनिक साथ घालत या सर्व खासदारांना आपल्यासोबत राहण्याचं आश्वासन घेतल्याचं बोललं जातंय। याबरोबरच शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फोडणार असल्याच्याही चर्चा समोर आल्या होत्या। त्यासाठी त्यांनी दिल्लीत गुप्त भेटीही घेतल्या, मात्र अजून ठोस हालचाली झालेल्या नाहीयेत। यात आणखीन एक मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी। त्यांच्या महत्त्वाकांक्षा काही थांबलेल्या नाहीयेत। दोन्ही पक्षांचे खासदार फोडून सर्वात मोठा पक्ष बनवायचा आहे। भाजपने मात्र या सर्व प्रकरणात आपले हात वर केले आहेत। शरद पवारांचं वय, अजित पवारांचं निधन यामुळे कोणत्याही फोडाफोडीत भाजपनं सहभाग घ्यायचा नाही असा आदेश भाजप हायकमांडनं दिलाय। त्यामुळे शिंदेंना भाजपचा सपोर्ट नसणार आहे। हीच शिंदेंसाठी खरं तर धोक्याची घंटा आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही अंतर्गत वाद बरेच आहेत। अनेक जण आपल्याला मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत, तर अनेक जण हे आपल्याला निधी दिला जात नसल्याचं गाऱ्हाणं एकनाथ शिंदेंसमोर मांडत आहेत। तर भाजपच्या विस्तारवादी धोरणावर आणि आपल्या पक्षाला सत्तेत योग्य तो वाटा न दिल्याबद्दल शिंदे सेनेतील काही नेते नाराज आहेत। सातारा जिल्हा परिषद प्रकरणानंतर तर ही नाराजी अजूनच उफाळून आल्याचं दिसतंय। आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतात, त्यांच्याशी चर्चा करतात, या गोष्टी काही वेगळाच संदेश देणाऱ्या आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील नाराजी आता काही लपलेली नाहीये। मागच्या शनिवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत आमंत्रित असणाऱ्या 3 कार्यक्रमांना एकनाथ शिंदेंनी दांडी मारली, त्याचीही चर्चा आता चांगलीच जोर धरतीये। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांचे प्रश्न असोत की सातारा जिल्हा परिषद प्रकरण असो किंवा कॅप्टन खरात प्रकरण असो, प्रत्येक गोष्टीत एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढत असल्याचं दिसतंय। महाराष्ट्राचं गेल्या काही काळापासूनचं राजकारण पाहिलं तर असं दिसतं की अनेक भाकितं वर्तवली जातात, पण त्याच्या अगदी विरुद्धच काहीतरी घडतंय। सध्या जोरदार चर्चा सुरू असणारी शिंदेंची ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी यशस्वी होईल का, की सध्या तरी पॅसिव्ह मोडवर असलेलं भाजप अचानक काही डाव टाकेल आणि शिंदेंवरच ऑपरेशन लोटस होईल? काय वाटतंय तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका।